तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे काही स्टँडर्ड सिम्बॉल जे आपण मॅथ्समध्ये यूज करतो. कारण की मॅथ्स काय एक सिम्बॉलिक लँग्वेज आहे. आता आपण सेंटेन्स लिहित नाही, सिम्बॉल लिहिलं म्हणजे सगळं समजून जाते का आपल्याला काय सांगायचं आहे, अर्थ काय आपल्या बोलायचा. तरी आज आपण बघणार, ठीक आहे, जे सिम्बॉल आपण यूज करतो जे खूप सारे सिम्बॉल आहे, पण जे आपल्या कामासाठी ते त्याच्यावर आपण थोडा फोकस करू. उदाहरणार्थ तुम्ही जे सिम्बॉल ऐकलं असेल, उदाहरणार्थ हा बघितला आहे, हा सिम्बॉल कशाला यूज करतो आपण, इक्वल टू साठी. कशासाठी यूज करतो, इक्वल टू म्हणजे काय होते, जेव्हा दोन्ही बाजू सारख्या असते, दोन्ही बाजू काय असते, सारख्या असते. तो नेहमी हा दोन लोकांच्या मधात येतो किंवा दोन गोष्टीच्या मधात. उदाहरणार्थ जर आपण 3 = 3 केलं तर 3 हे 3च्या बरोबर आहे, ठीक आहे. तर इक्वल टू हमेशा दोन्ही बाजू सारखा आहे हे सांगते. जर सारख्या नसेल तर काय लिहायचं, नॉट इक्वल टू. जर तुम्ही कुठल्याही सिम्बॉलला क्रॉस केलं असं त्याचा अर्थ होते नॉट. नॉट म्हणजे नाही आहे बा, इक्वल नाही, नॉट इक्वल टू. हे काय सांगते, दोन्ही बाजू सारख्या नाही, सारख्या नाही. आता सारख्याच नाही आहे बिलकुल, ठीक आहे. जर 3 4च्या बरोबर नाही आहे तो नॉट इक्वल टू येईल, ठीक आहे. नेक्स्ट एक इम्पॉर्टंट सिम्बॉल आहे आपल्यासमोर, ते आहे याच्यासारखं ग्रेटर दॅन किंवा याच्यासारखं लेस दॅन. आता हे दोन्ही सिम्बॉल जे आहे ते ग्रेटर दॅन ऑर लेस दॅनचं आहे, ग्रेटर दॅन आणि लेस दॅन, ठीक आहे. आता कुठलं कोणाचं आहे ते वाचणाऱ्यावर डिपेंड करते, म्हणजे मोठा किंवा लहान, ठीक आहे, मोठा किंवा लहान. आता हे सांगायचं उदाहरणार्थ कसं, समजा आता 3 आणि 4 आहे. आता 3 आणि 4 मध्ये मोठा कुठला आहे, 4 मोठा आहे. जो मोठा आहे त्याच्याकडे मोठं तोंड फाडायचं. जसं घास खाताना जेवढं तोंड मोठा घास तेवढं तोंड मोठं फाटते आपलं, उघडतो आपण तोंड इन शॉर्टमध्ये. तर जिथे मोठा नंबर आहे तिकडे आपला काय येणार, हा मोठा व्ही येणार, म्हणजे झोपलेला असा आडवा जो आहे तो, मोठं तोंड फाडायचं. तेच जर मी 4 इकडे लिहिले आणि 3 इकडे लिहिले तर काय होणार, या साईडला होणार. तरी वाचताना आपण काढू शकतो 3 इज लेस दॅन 4 किंवा 4 इज ग्रेटर दॅन 3, 4 इज ग्रेटर दॅन 3 और 3 इज लेस दॅन 4. तर डिपेंड करते की तुम्ही याला कसं यूज करता. तर हा ॲक्च्युली आहे लेस दॅनचा, हा ॲक्च्युली ग्रेटर दॅनचा, ठीक आहे. म्हणजे आधीच्या नंबरसाठी वाचतो आपण 3 इज लेस दॅन 4, 4 इज ग्रेटर दॅन 3, ठीक आहे. नेक्स्ट आहे, जर त्याच्यासोबत इक्वल पण असेल तर इक्वल टू सिम्बॉल येते, त्याला काय म्हणायचं. आता हा लेस दॅनचा आहे ना, लहान साईडचा आहे, याला म्हणायचं लेस दॅन अँड इक्वल टू, आणि हा झाला खालचा ग्रेटर दॅन अँड इक्वल टू, ठीक आहे. म्हणजे सारखा किंवा मोठा, सारखा किंवा लहान आधीचा, आणि खालचा काय सांगते, एक तर तो व्हॅल्यू सारखी असेल किंवा मोठी असेल, सारखी किंवा मोठी, सारखी किंवा लहान, सारखा किंवा मोठा. जर सारखा नसेल तर आपण नाही म्हणू शकतो, ठीक आहे. जसं नॉट ग्रेटर दॅन म्हटलं, नॉट लेस दॅन म्हटलं तर आपण यूज करू शकतो, पण याचा अर्थ पण तेच होईल. जर मोठा नाही तर काय असेल, लहान असेल, लहानच नाही आहेत म्हणजे काय मोठा असेल. हे नॉट इक्वल टू यूज करण्यापेक्षा आपण हे पहिले 2 सिम्बॉल आपण यूज करू शकतो. सगळ्याचं मिनिंग डिफरंट आहे. ते जसं जसं क्वेश्चन इम्प्रूव्ह होत जाईल तुमच्या क्लासमध्ये तसं तसं आपण त्याचा यूज पण बघत जाऊ. तसं तर उदाहरणार्थ समजा मी हे सिम्बॉल लिहिलं की एखादी एक्सची व्हॅल्यू आहे, हे 3 पेक्षा लहान नाही, 3 पेक्षा लहान नाही. आता 3 पेक्षा लहान नाही म्हणजे काय, इथे जर माझा 3 असेल, समोर काय असते 4 आहे, 5 आहे. 3 पेक्षा लहान नाही म्हणजे 3च्या मागे नाही आहे, 3च्या मागे नाही. लहान नंबर हमेशा पॉईंटच्या मागे असतो, पण 3च्या समोर राहू शकते, ओके, पण 3 पण राहू शकते. इक्वल टू म्हटलं आहे ते नाही. त्याचा ॲक्च्युअल अर्थ काय होतो की एक्स हा 3 आणि 3 पेक्षा मोठा आहे. फक्त सिंगल नाही होत, 3 आणि 3 पेक्षा मोठा, इक्वल टू पण येते सोबत. ते जर मी याला असं लिहिलं की हा जो एक्स आहे हा लेस दॅन, नॉट लेस दॅन इक्वल टू 3, याचा अर्थ काय होणार, परत हा 3 नंबर आहे, पुढे 4 आहे, पुढे 5 आहे, मागं 2 आहे. तर 3 काय झाला इथे, परत 3 लहान नाही आहे म्हणजे लहान नंबर चालणार नाही, आणि 3च्या बरोबर पण नाही, तर हा पण नाही. तर या केसमध्ये काय होणार, तो 3 पेक्षा समोर राहील, म्हणजे एक्स हा ग्रेटर दॅन काय असेल, 3 असेल. तर बघा प्रत्येक सिम्बॉलचं काहीतरी मिनिंग आहे. मिनिंग आहे म्हणजे आपण त्याला
बिना इंग्लिशमध्ये लिहिता, मराठीमध्ये लिहिता किंवा कुठल्याही लँग्वेजमध्ये लिहिता गणिताच्या सिम्बॉलमध्ये लिहू शकतो. म्हणून आपल्याला सिम्बॉल शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणखी 1-2 एक्झाम्पल बघू आपण. जसं हा एक सिम्बॉल आहे, याला आपण म्हणतो बिलॉंग्स टू. ठीक आहे. बिलॉंग्स टू म्हणजे काय होते? चा भाग असणे. कशाचा भाग आहे बाबा? ज्या गोष्टीचा भाग आहे त्याच्यासमोर हा सिम्बॉल लागतो. उदाहरणार्थ समजा आता आपल्याकडे एक फ्रूट आहे. ठीक आहे. हे आपल्याकडे ॲपल आहे. हा कशाचा पार्ट आहे? फ्रूट्सचा पार्ट आहे. त्याच्यासमोर काय राहणार? ॲपल बिलॉंग्स टू फ्रूट्सचा सेट. हा बिलॉंग्स टू काय सांगते? का याचा पार्ट आहे. जर पार्ट नसेल तर काय होईल? नॉट येणार. नॉट म्हणजे स्ट्रेट क्रॉस लाईन. सो नॉट बिलॉंग्स टू, डू नॉट बिलॉंग्स टू. ठीक आहे. चा भाग आता नाही आहे तर नसणे. ठीक आहे. भाग असणे किंवा भाग नसणे, एवढं सोपं आहे. आणखी काही सिम्बॉल आहे जे आपण यूज करतो. त्याच्यामध्ये एवढे तर आपण सेटमध्ये यूज करणार आहे. आणखी जे काही आहे त्याला आपण असं लिहिणार आहे. समजा आता असं याचं असते फॉर ऑल. फॉर ऑल म्हणजे सर्वांसाठी. ठीक आहे. उलटा जर ई लिहिला आपण त्याला म्हणतो फॉर ईच. काय झाला? प्रत्येकासाठी. ठीक आहे. याचा उपयोग जो आहे तो हळूहळू आपण शिकणार, जसं क्लासमध्ये यूज होईल. तुम्ही हे ते शिकलं असेल. याला आपण काय म्हणतो? देअरफॉर. मराठीत म्हणतात तर म्हणून. ठीक आहे. आणि याला आपण उलटं जर लिहिलं असं, खाली वरती 2 खाली 1, त्याला आपण म्हणतो सिन्स किंवा बिकॉज किंवा कारणे, या कारणामुळे, त्या कारणामुळे. तर बघा आपल्याकडे बेसिक सिम्बॉलची पण आयडिया घेतली आहे. इक्वल असणे, इक्वल नसणे, मोठा असणे, लहान असणे, मोठा किंवा बरोबर, लहान किंवा बरोबर, कशाचा भाग असणे किंवा भाग नसणे, सर्वांसाठी आणि काहीसाठी. आता त्याचं उदाहरण आपण बघू. ठीक आहे. उदाहरणार्थ समजा जर मी एक नॅचरल नंबरचा सेट लिहिला. आपण लास्ट टाइम बघितलं होतं. नॅचरल नंबरचा सेट किती आहे? 1 पासून सुरुवात होते. 1 2 3 4 5 आणि सो ऑन. इथं काय झालं? आपण म्हणू शकतो 2 कशाचा पार्ट आहे? नॅचरल नंबरचा आहे. 2 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. 5 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. 0 नॅचरल नंबरचा पार्ट आहे का? नाही. तर 0 डज नॉट बिलॉंग टू नॅचरल नंबर. ठीक आहे ना. एवढं सोपं आहे ते की बिलॉंग्स टूचा अर्थ काय होते? का हा याचा पार्ट आहे. जर समजा मी असं लिहिलं की सेट ऑफ इवन प्राईम. एकच इवन प्राईम आहे आपल्याकडे. तो कुठला आहे? 2. मग 2 कशाचा पार्ट आहे? असं म्हणू शकतो 2 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर किंवा 2 बिलॉंग्स टू होल नंबर. ठीक आहे. 2 बिलॉंग्स टू प्राईम नंबर. ठीक आहे. 2 बिलॉंग्स टू इवन नंबर किंवा 2 डज नॉट बिलॉंग्स टू ऑड नंबर. इथे लक्ष द्या, हा ई नाही आहे, याला एप्सिलॉन म्हणतात. हा थोडासा असा अँगल देऊन काढलेला ई आहे, एप्सिलॉन म्हणतात त्याला. ठीक आहे. त्यातला पण स्मॉल पोर्शन आहे, कॅपिटल नाही आहे तो. तर इथे आपण यूज करू शकतो. आणखी आपण काय काय बघितले आहे? जसं समजा आता तुम्हाला तुमचा क्लास आहे पूर्ण एक, समजा क्लास 9th आहे आपला. ठीक आहे. या क्लासला आपल्याला सगळ्याला टी शर्ट द्यायची आहे. टी शर्ट द्यायचे, टी शर्ट्स म्हणा किंवा स्वीट्स द्यायचे आपल्याला. ठीक आहे. स्वीट आवडेल मस्त 15 ऑगस्टमध्ये, 26 जानेवारीला. आणि तसं पण कोणाचा बर्थडे असला आपल्याला चॉकलेट खायला पाहिजेच. तर सगळ्याला द्यायचं आहे आपल्याला स्वीट्स. तर आपण काय म्हणू? स्वीट्स फॉर ऑल स्टुडंट है ना. बघा मराठी इन मॅथ्समध्ये स्टुडंट्स बिलॉंग्स टू क्लास 9th. झालं मॅथमॅटिकल स्टेटमेंट. स्वीट्स फॉर ऑल स्टुडंट्स बिलॉंग टू क्लास 9. आणि वाटल्यानंतर आपण चेक करायचं काय, आणि त्याच्यामध्ये आपण वाटताना काय प्रत्येकाला एक भेटलं पाहिजे. सो फॉर ईच म्हणजे प्रत्येकाला, फॉर ईच स्टुडंट 1 चॉकलेट. बघा किती सोपं आहे. ईच स्टुडंट 1 चॉकलेट. म्हणजे आपण सगळे सेट आपण यूज करू शकतो. पण हे सेट लिहिताना कमीत कमी इंग्लिश लँग्वेज वापरता किंवा कमीत कमी मराठी लँग्वेज वापरता, कमीत कमी कुठली लँग्वेज वापरता आपण काय यूज करणार आहे? मॅथ्सची लँग्वेज यूज करणार आहे. मॅथ्सची लँग्वेज काय असते? सिम्बॉलची लँग्वेज. ही लँग्वेज तुम्ही कुठेही यूज करा, समोरच्या व्यक्तीला समजणार की
2 बिलॉंग्स टू ईचा अर्थ काय होते की 2 हा इवन नंबरला बिलॉंग करतो, 2 हा इथे नॅचरल नंबरला बिलॉंग करतो. इथे काय म्हटलं आहे, स्वीट्स फॉर ऑल म्हटलेलं आहे. इथे काय म्हणते, प्रत्येकासाठी एक चॉकलेट सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपण सिम्बॉल यूज करतो मॅथ्समध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू की 2 सेट जर आपल्याकडे असेल तर सेटला आपण इक्वल कसं म्हणू शकतो. ठीक आहे. जर इक्वल असेल तर त्याची कंडिशन्स काय, कशाला इक्वल सेट म्हणायचं. तर असंच कंटिन्यू अभ्यास करत राहा. जर तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि होईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.